मध्ये पाणी जाईल आणि त्या गटारामध्ये तुडवून जे आहे ते आम्ही अधिकाराला मारू असे शब्द देखील त्यांचे आहेत. त्यांना ते आठवण करून देतोय. कल्याणशील रोड वाईडनिंग असेल, त्या वाईडनिंगला विरोध असेल किंवा या मेट्रोचं काम असेल, त्या मेट्रोचं काम देखील बंद करण्याच्या सूचना ज्या आहेत या त्याचबरोबर तो फॉलोअप जो आहे तो विद्यमान आमदार करत होते. प्रत्येक गोष्ट जी आहे ही कशी थांबेल. 27 गावातले रस्ते जर आपण करायला घेतले तर त्या 27 गावातल्या रस्त्यामध्ये काय बाबा काय प्रॉब्लेम आहे बघायला. अरे काय प्रॉब्लेम, इंजिनियर थोडी आहे यार तू. प्रत्येक गोष्टमध्ये प्रत्येक कामामध्ये खोडा घातल्याशिवाय गेले 5 वर्ष गेले नाही. बरोबर आहे का चुकीचं बोलतोय? हा मग कल्याण ग्रामीण बदलतंय कोणामुळे? कल्याण ग्रामीण बदलतंय माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांमुळे. मला सगळ्यांना सांगायचंय, सगळ्या पदाधिकाऱ्यांना कार्यकर्त्यांना सांगायचंय, चला एक तरी एक्सेप्ट केलं की बाबा कल्याण ग्रामीण बदलतंय. नाव नसेल लिहिलं पण जाहीररित्या मोठे मोठे बॅनर उलटे नाही सरळ लावले आणि मान्य केलं. आता उद्यापासून तुम्ही सगळे पदाधिकाऱ्यांना एक माझं काम आहे, जिथे जिथे हे बॅनर आहेत तिथे तिथे धन्यवादाचे बॅनर लावायचे. अरे आपण पण तेवढी माणुसकी जपली पाहिजे. तिथे आपण बॅनर लावले पाहिजे की धन्यवाद, आपण एक्सेप्ट केलं, मान्य केलं की कल्याण ग्रामीण जे आहे बदलतंय. आणि त्याच्या खाली आपापल्या विभागामधला एक फोटो टाकून द्यायचा कामाचा. आपला एक पण वॉर्ड किंवा एक पण गली अशी उरली नाही की तिकडे कल्याण ग्रामीण मधले कामं जी आहे ती सुरू नाही. तर प्रत्येक एकच काम टाकायचं आणि तिकडे लिहायचं धन्यवाद आणि त्या कामाचा फोटो की बाबा फायनली कोणीतरी सांगितलं. जे उलटे बॅनर लावत होते त्यांनी सुलटे करून सरळ लावून जाहीररित्या आभार मानले. तुमचे देखील खूप खूप आभार की तुम्ही मान्य केलं की कल्याण ग्रामीण खरंच बदलतंय. आणि हो, कल्याण ग्रामीण मध्ये हजारो कोटीचा निधी आला. या कल्याणशील रोडवरती मी तुम्हाला सांगतो रस्ते वाईडनिंग झाले होते. 25-30 वर्षा अगोदर लोकांना मोबदला मिळाला नव्हता. माननीय मुख्यमंत्री महोदयांपर्यंत आम्ही गेलो. मुख्यमंत्री महोदयांनी जे आहे त्यांना देणं लागत नव्हतं या सरकारला. कल्याणशील रोड मधील वाईडनिंग झालेल्या शेतकऱ्यांना मोबदला, पण तरी देखील जे आहे ते 91 शेतकऱ्यांना जो आहे तो मोबदला देण्याचं कबूल आपल्या सरकारने केलं. काही लोकांना मोबदला मिळाला आणि काही लोकांचा मोबदला जो बाकी आहे, मी तुम्हाला शब्द देतो, माननीय मुख्यमंत्री महोदय जे बोलतात ते करून दाखवतात. आणि ही आचारसंहिता झाल्यानंतर त्या शेतकऱ्यांना देखील जो आहे हा मोबदला मिळणार आहे. आणि मला वाटतं ह्याच्या अगोदर गेल्या वेळेस 80,000चा लीड होता, आता 86,000चा झालाय. मतदार वाढलेत. मला त्याच्यामध्ये जास्त बोलायचं नाही. मला वाटतं हा मतदारसंघ जो आहे हा युतीचा बालेकिल्ला आहे. गेल्या वेळेस आपल्या चुकीमुळे जो आहे हा मतदारसंघ आपल्यापासून दूर गेलाय. आता 86,000चं मताधिक्य जरी असलं तरी कोणीही गाफील राहता कामा नये. या मतदारसंघामध्ये आपला हक्काचा आमदार जो आहे राजेशजी मोरे जो आहे तो निवडून आला पाहिजे. याची जबाबदारी जी आहे ती आपल्या सगळ्यांची आहे. कारण की माननीय मुख्यमंत्री महोदयांनी जे जे मागितलं त्या त्या गोष्टी देण्याचं काम केलं. एक MIDCच्या वॉर्डमध्ये 119 कोटी रुपये दिले. फक्त एक सिंगल वॉर्डमध्ये जर आम्ही विचार केला असता तर सगळ्या वॉर्डमध्ये 5-5 कोटी रुपये दिले असते, सब खुश. पण नाही, MIDC मध्ये रस्ते झाले नव्हते म्हणून ते आपण रस्ते केले. किती लोक राहतात, किती मतदान मिळणार हा विषय जो आहे तो गौण आहे. तिथे लोकांना सुविधा मिळाल्या पाहिजे ह्याच्यासाठी दिवस रात्र आपण काम करतोय. आणि गेले 5 वर्षांमध्ये जे काम या मतदारसंघामध्ये झालं ते माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांमुळे. मी आपल्या सगळ्यांच्या वतीने मुख्यमंत्री महोदयांचा खूप खूप आभार व्यक्त करतो, धन्यवाद व्यक्त करतो की जे जे आम्ही या मतदारसंघासाठी मागितलं ते देण्याचं काम जे आहे ते मुख्यमंत्री महोदयांनी केलेलं आहे. आणि गेल्या 2.5-2.25 वर्ष आपण पाहताय मुख्यमंत्री महोदय दिवस रात्र फिरताय. वेगवेगळ्या डेव्हलपमेंटची कामांबरोबर वेगवेगळ्या योजना देखील आणल्या. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, इथे लाडक्या बहीण देखील बसलेल्या आहेत. मला वाटतं हात वर करून सांगा कोण कोण मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या बहिणी आहेत.
बघा, सगळ्याच मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या बहिणी इथे उपस्थित झालेल्या आहेत. त्यांच्यासाठी देखील योजना आणली. काही लोक योजना बंद करण्यासाठी जे आहे ते कोर्टामध्ये गेले. काही लोक म्हणाले की योजना जी आहे 1500 रुपयामध्ये कोणाचं घर चालणार. मला त्यांना सांगायचं आहे, जे फक्त माझं कुटुंब माझी जबाबदारी पुरतं मर्यादित राहिले आणि दुसऱ्याच्या स्वतःच्या घरामधून कधी बाहेर निघाले नाही, तर दुसऱ्याच्या घरामध्ये काय सुरू आहे हे त्यांना कसं कळणार. जे सोन्याचा चमचा तोंडामध्ये घेऊन येतात त्यांना कळणार नाही की गरिबाचं घर जे आहे ते कसं चालतं. आणि आता तर 1500 रुपये देत होतो. एक नवीन वचन जे आहे महायुतीच्या सरकारने दिलंय, हे सरकार आल्यानंतर 1500 रुपये वाढून 2100 रुपये जे आहे माझ्या माता भगिनींना जे आहे देण्याचं काम आपण करणार आहे. या सरकारने सगळ्यांची जबाबदारी घेतली आहे. लाडकी बहीण असेल, लेक लाडकी असेल, की मुलगी जन्माला आल्या आल्या तिच्या अकाउंटमध्ये 5000 रुपये आणि नंतर ती मुलगी मोठी होईपर्यंत 1.5 लाख रुपये. वयोश्री योजना असेल, 65 वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना 3000 रुपये. त्याचबरोबर युवा कार्य प्रशिक्षण योजना असेल, त्याच्या माध्यमाने युवकांना नोकरीची संधी आणि त्यांना 6000, 8000 आणि 10,000 रुपये देण्याचं काम आपण करतोय. त्याचबरोबर मुलींना जे आहे मोफत शिक्षण देण्याचं काम देखील मुख्यमंत्री मोदी करतायत. हे महायुतीचं सरकार, माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब असतील, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी असतील किंवा अजितदादा असतील, हे तिघं जे आहेत गेले 2.25 वर्ष पायाला भिंगरी लावून फिरतायत आणि रेकॉर्ड तोड निर्णय घेण्याचं काम यांनी केलं. या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये कुठे पण जा, तिथे फक्त डेव्हलपमेंट डेव्हलपमेंट आणि फक्त डेव्हलपमेंट जे आहे हे आपण करतोय. तर आपल्या सगळ्यांना मला एवढंच सांगायचंय की आपण जसं लोकसभेमध्ये एकत्र येऊन मोठ्या मताधिक्याने मला निवडून दिलं, तसंच राजेशजी मोरे एक सामान्य कार्यकर्ता आहे, एक सामान्य शिवसैनिक आहे. त्या शिवसैनिकाला संधी देण्याचं काम जे आहे हे माननीय मुख्यमंत्री मोदी यांनी केलंय. या शिवसैनिकाला जे आहे हे विधान भवनामध्ये पाठवण्याची जबाबदारी जी आहे ती आपली आहे. म्हणजे आपल्याला अजून जोरात काम जे आहे या मतदारसंघामध्ये आपण करू शकतो. म्हणून आपल्याला वरती खासदार असेल, विधानसभेमध्ये आमदार आपल्या या असेल, तर आपल्याला कोण सारखं ते स्पीड ब्रेकर टाकायला कोण येणार नाही. आता तर काय स्पीड ब्रेकर टाकलं तरी आपली गाडी सुसाच होती. म्हणून कल्याण ग्रामीण मध्ये हजारो कोटी